नमस्कार आई. नमस्कार. हा, आपलं नाव सांगा आई. राईबाई शिवाजी सुसलादे. सुसलादे साहेब. आई सुसलादे आई. आता हा तुम्ही नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत शेडनेट उभा घेतला, गेल्या वर्षी घेतला. आणि गेल्या वर्षीचं उत्पादन एक प्रकारे किती झालं होतं काकडीचं? गेल्या वर्षीचं चालतं 1-1.5 लाख. 1-1.5 लाखाचं उत्पादन तुम्हाला मिळालं. आणि आता या वर्षी साधारण 5वा तोडा चालू म्हणता. आणि 5वा तोडा चालू असताना आपण शेडनेटमध्ये प्रवेश करूया. आई आपल्याला शेडनेट दाखवत आहे. आणि आई आता शेडनेट केल्यानंतर कितवा तोडा चालू आहे ते लक्षात येईल आपल्या. आणि आपण आता शेडनेटमध्ये प्रवेश करत आहोत. आणि शेडनेटमध्ये हा असा तोडा चालू आहे. श्री गुरुदेव. हा असा तोडा चालू आहे आपला. आणि आता हा तोडा 5वा चालू आहे. आता 5वा तोडा चालू असताना आज आपल्याला आनंद झाला की काकडी बघतोय आपण. काकडी बघतोय आणि काकडीचं उत्पादन बघा. आणि नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत ही काकडी आपण घेतली. आणि काकडीचं उत्पादन आज बघा किती शेडनेटमध्ये क्वालिटीचं उत्पादन डोलतंय आज. आणि मागणी आहे काकडीची. जरी परिणामात संभाजीनगरमध्ये होत आहे, पण बाजूमध्ये उष्णता वाढल्यामुळे काकडीची डिमांड आहे पब्लिकची. आणि झुमकीची काकडी यांनी लावली. आता 5वा तोडा आई चालला. 5वा तोडा चालला तर 5व्या तोड्यामध्ये आई तुम्ही किती उत्पादन घेतलंय 5व्या तोड्यामध्ये? याची मुलाखत द्या आम्हाला. 5व्या तोड्यामध्ये ना तोड्यामध्ये घेतलं ते आम्ही 60-70 हजार. 60-70 हजाराचा 5व्या तोड्यामध्ये उत्पादन मिळालं. आणि 60-70 हजारामध्ये हे उत्पादन मिळालं. आणि एक चांगला आनंद झाला आहे. आणि 5व्या तोड्यामध्ये अजून काकडी मध्यावर आली आहे. तर हे तुम्हाला किती उत्पादन मिळेल? 1.5 लाख. 1.5 लाखापर्यंत पुन्हा काकडीचं उत्पादन 1 एकरामध्ये होतं. आणि 2-2.5-3 महिन्यामध्ये 2-2.5-3 महिन्यामध्ये 3 महिन्यात मग शेडनेट चांगला काही चांगला शेडनेट. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मुंबईचा पोखरा योजना. आणि ह्या योजनेमध्ये हे शेडनेट घेतलं. आणि गेल्या 2 वर्षापासून ज्याला जमलं त्याला जमलं भाऊ. ज्याला जमलं त्याला जमलं. बाकी असेच काही लोक आम्हाला येत नाही, आम्हाला असं नाचता येत नाही, अंगण वाकडं. आमच्या महिला आणि एवढा उत्पादन काढलंय. आणि आमच्या महिला ह्या एक चांगल्या सक्षम बनल्या. कशामुळे बनल्या? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत. बरोबर का? आणि निंदन नाही, खुरपण नाही, काही नाही. एकदम मस्त तोडा चालू आहे. आज हा 5वा तोडा निघाला. आणि एकदम आनंद झाला. मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक माझी, आजपर्यंत आता काम करत आलो. पण एका वर्षापासून प्रकल्प नव्यानं चालू होईल त्यावेळेस प्रकल्प विचार करेल त्यावेळेस समजलं. पण आजपर्यंत ह्या 6 ते 7 मुलाखती मी घेतल्या. आणि काकडीवाल्याला ज्याला जमलं त्याला जमलं, त्यालाच जमलं. अन्यथा सगळे पाणी नाही, अमुक नाही, टमुक नाही, उडून जातंय, असं होतं, जमीन खराब होते, नाराजीने. इथं बघा तुम्ही, हा म्हणजे सुसलादे साहेबाचा शेडनेट एकदम उत्तम आहे. गेल्या वर्षी शेवटचं काम पूर्ण झालं. पेमेंट सुद्धा झाले तुमचे. आणि ह्या वर्षीला गेल्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं कमीत कमी 3 लाखापर्यंत ओव्हरटेक बोललेला आहे. धन्यवाद. नमस्कार. ओके.